सद्गुरुनाथ महाराज की जय। आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु हाची ईश्वरू, जाणा तोची परमेश्वरू, गुरु असता सामोरू, अन्यथाया का जावे। सद्गुरुनाथा तुमचे चरणी, मी करीतो आज विनवणी। तुम्हीच यावे शब्द होऊनी, प्रगटावे माझे मुखातुनी। मतिमंद मी बालक, तव हस्त माझे मस्तकी होत। मी तव चरणाचा अंकित, धाववेगी या स्थळे। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण सारेजण एकत्र जमलोय। खरं गुरूंचं स्मरण हे नित्य असावं, कारण गुरु हे स्मरण मात्र संतुष्ट आहे। गुरूंना आपण काही द्यावं असं आपल्याकडे जर काय आहे असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर ते म्हणजे स्मरण। आपण जर सद्गुरूंचं नित्य स्मरण करत गेलो तर आपल्याला चेतना मिळते। कारण सद्गुरू कसे असतात तर चंदनाची काया आणि कस्तुरीचे मन। पण ती चंदनाची काया समजण्यासाठी आपला देह नामस्मरणात थोडा तरी घासायचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हा सद्गुरूंच्या जवळ असलेलं ते चंदनाचा सुवास आपल्याला येणार आहे। आणि कस्तुरीचे मन, आपण सद्गुरू आपल्याला सांगतात की तुझे आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी। कारण कस्तुरी कुठं असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे, फक्त ती जागा दाखवून देण्याचं काम सद्गुरू करतात। आणि ते चैतन्य हे सद्गुरू कृपेनंच प्राप्त होतं। त्यासाठी अनुग्रह घ्यावा लागत नाही, अनुग्रह व्हावा लागतो। घेणं आणि होणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। कारण अनुग्रह कोण घेतो? मी घेतो। आणि जिथं मी नसतो तिथं पासून पुढं सद्गुरूंचं सानिध्य सुरू होतं। म्हणून सद्गुरू हे स्मरण मात्र संतुष्ट आहे। या निमित्तानं सद्गुरूंबद्दल बोलताना आपण गुरु शिष्य परंपरेचा अभ्यास केला पाहिजे। सद्गुरू कसे असावेत हे आपण नेहमी त्याच्यावर शहानिशा करत असतो, चर्चा करत असतो। पण आपण हे विसरतो की सद्गुरू शोधताना शिष्य कसे असले पाहिजे। कोणत्या नावानं, कोणत्या ध्यासानं आणि कोणत्या प्रेरणेनं आपण सद्गुरूंच्या ठाई जातोय हे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे। आणि यासाठीच आपल्या सर्व संतांनी उत्तुंग कार्य केलेलं आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून कुणाचंही उदाहरण घेतलं तरी कुणीही स्वतःचा गौरव करून घेतला नाही आहे। सर्व सद्गुरूंच्या चरणी अर्पण केले। ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना सुद्धा आपल्या गुरुदेवांचा उल्लेख केलाय, स्वतःचा उल्लेख केला नाही। तर ही शिष्य परंपरा, गुरु शिष्य परंपरा आपल्याकडे जी चालत आली आहे ती आदिमाया आदिशक्ती कुंडलिनी आपल्या प्रत्येकाच्या शरीरात आहे। आणि ते चेतना करायचं सद्गुरू काम करतात। चेतविती दीप चैतन्याचा। कारण गुरु ही एक व्यक्ती नाही आहे। आपण ज्ञानेश्वर माऊली व्यक्ती म्हणून बघतो, पण गुरु हे तत्व आहे। आणि हे चराचरावर
अवतरलेला आहे आणि त्याचा ध्यास मनात असला की आपला श्वास बरोबर त्या ठिकाणी स्थिर होतो. फक्त त्यासाठी सद्गुरूंचा ध्यास असला पाहिजे आणि ध्यासानं आपण सद्गुरूंच्या ठिकाणी जातो तेव्हाच आपल्या योग्यतेनुसार आपल्याला अनुग्रह होत असतो. म्हणून गुरुपौर्णिमेला फार महत्त्व आहे, गुरु सानिध्याला फार महत्त्व आहे. कारण माऊली म्हणतात की कल्पतरू तळपटी जो कोणी पैसला काय उणे त्याला सांगावे. तो सद्गुरूंच्या सानिध्यात आहे. तळवट म्हणजे फक्त सतरंगी असा त्याचा अर्थ नाही घ्यायचा, तर तळवट म्हणजे सानिध्य. जो कोणी सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आलाय त्याला आयुष्यात काहीच उणं राहणार नाही. पण जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. सद्गुरूंनी आपल्याला जे काही सांगितलंय ते तंतोतंत जर आपण पाळायचा प्रयत्न जरी केला तसं आपण केलं तर सद्गुरूंसारखं भोळं कोणी नाही. कारण आपण सारिखे कधी तात्काळ नाही काळ वेळ गया माझी, असं तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात वर्णन केलंय. म्हणून सद्गुरूंना माय म्हणतात, माऊली म्हणतात. असंच आज आपण जे संत चरित्र पाहणार आहोत ते रामदास स्वामींच्या शिष्या वेणा स्वामी यांचं. रामदास स्वामींना तर चराचरातील सगळेच ओळखतात. अहो भारतात काय, भारताबाहेरील लोक सुद्धा रामदास स्वामींना ओळखतात त्यांच्या कार्यामुळं. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी त्यांना अनुग्रह दिला. मग त्यांची योग्यता काय असेल? आपण म्हणतो की नाही मला गुरुनी अनुग्रह दिला पण माझ्या मित्राच्या मध्ये प्रगती झाली आणि माझ्यामध्ये प्रगती होत नाही. हा आपल्या मनात जेव्हा द्वंद्व संपत नाही तोपर्यंत सद्गुरु कृपा आपल्यावर कधीही होत नाही. सद्गुरु कृपा होण्यासाठी त्या पात्रतेचं भाव लागतं. आणि ही पात्रता कधी येते? शरणागताने येते. आपण जर सद्गुरूंच्या ठाई शरणागत झालो तर आपल्याला ती पात्रता येण्याला सुरुवात होते. ठराविक वेळी ठराविक ठिकाणी जो संकल्प करून मनानं आपण जे जप करतो किंवा साधना करतो त्या साधनेला गती येण्यासाठी आपल्यात सातत्य आवश्यक आहे. आणि सातत्य कधी येतं? जेव्हा मनातली किलमिश नाहीशी होतात. आणि ही मनातली किलमिश नाहीस करण्याचं काम सद्गुरूंच्या ठिकाणीच असलेली ही आपली संत चरित्र करतात. आज सावता माळींची पुण्यतिथी आहे आणि विशेष म्हणजे एका शिष्याला भेटायला, भक्ताला भेटायला साक्षात पांडुरंग आजच्या दिवशी पंढरपूरहून आरडला येतो. त्या शिष्याची काय योग्यता असेल तेच तसं शिष्यत्व माझ्या अंगी यावं असं प्रत्येकानं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. भगवंत स्वतः सावता माळींना भेटण्यासाठी अरणगावी गेले होते आणि आज सुद्धा पंढरपूरहून ती पालखी निघते आणि अरणगावी जाते. कित्येक वर्षांची ही परंपरा आहे. कारण समर्थांनी एका श्लोकात म्हणलंय, उपासनेला दृढचाल व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे, सद्गुरुनाथ महाराज की जय. मग ही उपासना आणि दृढ चालवणं. कशी दृढ चालवली असेल आपल्या संतांनी उपासना? त्याचं मोठं उदाहरण म्हणजे हे वेणा स्वामी. त्यांचं चरित्र असं एक तासात सांगण्यासारखं नाही, तरी पण गुरु शिष्यांचं नातं सांगण्याचा मी यावेळेत प्रयत्न करतोय. वेणा स्वामी लहान वयातच त्यांना भागवत ग्रंथ वाचण्याची ओढ निर्माण झाली होती. कारण हे पूर्वसंचित असतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले त्यावेळे विठ्ठले कृपा केली. संचित असतं त्यामुळं गोडी निर्माण होते. आणि त्या लहानग्या वेणा स्वामींना
भागवत वाचण्याची आवड झाली ती. पण भागवत वाचताना येणाऱ्या शंकांचं समाधान करण्या इतपत घरी कोण योग्य नव्हतं. वेणास्वामी कोल्हापूरच्या, त्यांचं माहेर कोल्हापूर, देशपांडे आडनाव त्यांचं. पण त्यावेळेची परिस्थिती आणि त्यांचं नशीब, गुरु सानिध्यात आल्यानंतर नशीब कसं फुलतं, कल्पतरू तळवटी त्याचा प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे वेणाबाईंचं चरित्र आहे. वय वर्ष 9 असतानाच त्या गतधवा झाल्या आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला. कठीण समय येता कोण कामास येतो, तर कठीण समय येता सद्गुरु कामास येतो. आपण जर ध्यान केलं, स्मरण केलं, तर त्यावेळी सद्गुरु आपल्याला तारून नेण्यासाठी येतात. त्या वयामध्ये 8-9 वर्षाच्या मुलीच्या वयामध्ये त्यांना ही अवस्था प्राप्त झाली. ती त्या काळानुसार त्यांचं केश वपन केलं गेलं आणि घरात कोंडून राहण्याची अवस्था त्यांच्यावर आली. तरी पण सद्गुरु ध्यास होता, मला कोणीतरी सद्गुरु भेटावे. आणि अशा वेळीच रामदास स्वामींची आणि त्यांची भेट झाली. रामदास स्वामींच्या कीर्तनामध्ये त्या रंगून जात असत. पण तेव्हा सुद्धा समाज असतो ना, तो समाज शिंतोडे उडवण्यासाठीच असतो. आणि समाजानं त्यावेळी सुद्धा त्यांच्यावर शिंतोडे उडवले की तू ह्या गोसाव्याबरोबर तिथं कीर्तन ऐकत का बसतेस. त्याला उत्तर वेणास्वामींनी दिलं नाही. त्या म्हणल्या मीराबाईंचं आख्यान चाललं होतं आणि त्या आख्यानात मी इतके रंगून गेले होते की मी त्यापुढे सगळं विसरले किती वेळ झाली ती. तेव्हा जनलोक म्हणतात, आपला समाज म्हणतो आपण, ते समाज म्हणतात की मीरेनं विष पचवलं होतं, तू पचवशील का. तत्काळ ती मुलगी म्हणते, हो पचवीन. माझ्या जर अंगात हे संस्कृती, हिंदू संस्कृतीचं तेज आहे, सूर्याची उपासना आमच्या घरी आहे, भागवत ग्रंथाचं वाचन जर मी मनापासून केलं असेल तर मी नक्की विष पचवेन. विषाचा पेला त्यांच्या समोर ठेवला गेला. भाबड्या मनानं तिनं भगवंताला नैवेद्य दाखवला त्याचा. आणि नैवेद्य दाखवला आणि तो विषाचा पेला मुखाला लावला. क्षणात अंग काळं काळं निळं पडलं होतं. पण ओठात शब्द होते, धावरे रामराया वेणी जात सेवाया. धावरे रामराया, स्मरण मात्र संतुष्ट आहे. का म्हणायचं यासाठी मुद्दाम हे चरित्र आहे. आणि त्याच वेळी सूर्योदय होत होता. उगवत्या सूर्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामी त्या वाड्यात प्रवेश करते झाले. जय जय रघुवीर समर्थ. आणि ते म्हणाले की वेणा मी आलोय. आणि त्यांच्या कपाळा, वेणास्वामींच्या कपाळावरून त्यांनी हात फिरवला, वायू पूर केला. प्राण गेलेली वेणा सचेतन झाली आणि राम नाम शब्द उच्चार परत झाली. तेव्हा समर्थ म्हणतात की तुमची वेणा गेली, आता ही जी आहे ती रामाची शिष्या वेणास्वामी आहे, वेणा आहे. आणि हिला मी बरोबर घेऊन जाण्यासाठी आलोय. आज देशपांड्यांच्या घरातून मला काय भिक्षा मिळाली आहे, तर वेणेची भिक्षा मिळाली आहे. आणि ती मुलगी सुद्धा कसलाही विचार न करता सद्गुरूंच्या चरणांवर निष्ठा ठेवून त्यांच्या पाठोपाठ चालू लागली आहे. आपल्या लहान मुलीप्रमाणे समर्थांनी त्यांचं संगोपन केलं. संगोपन म्हणजे फक्त खायला प्यायला घालणं एवढं नाही, तर संस्कार करणं. वेणास्वामींची बुद्धी तल्लख होती. त्यासाठी समर्थांनी त्यांच्यासाठी संस्कृत शिकवणारे शिक्षक ठेवले. त्यांचा आवाज छान होता, त्यासाठी त्यांना गायनाचे धडे देणारे शिक्षक ठेवले आणि त्यांना सर्व कलांमध्ये पारंगत केलं. पाककलेमध्ये प्रत्येक स्त्री पारंगत असते, ती शिकवायची गरज पडत नाही.
कारण स्त्री ही जन्मतःच माता असते, तिला माता व्हावं लागत नाही, अशी आपली परंपरा आहे. त्यामुळं वेणा स्वामींना त्यांनी तरबेज केलं. याबरोबरच घोडेस्वारी, तलवार चालवणे ह्या सुद्धा शिक्षा त्यांनी वेणास्वामींना दिल्या. याचं लेखन आहे प्रत्येक गोष्टीचं, ह्या भाकड कथा नाही. वेणास्वामींच्या बरोबर अशा आणखी 2-3 शिष्या त्यांच्याबरोबर रामदास स्वामींच्या होत्या. अक्का स्वामी म्हणून होत्या, बह्यबाई म्हणून होत्या, की त्यांनाही त्यांच्या घरातल्यांनी असंच गतदमा झाल्यामुळं हाकलून काढलं होतं. अशा सर्वांना समर्थांनी तेव्हा थारा दिला होता. आणि महिला सक्षमीकरणाची आपण जी आज गोष्ट करतो, ती गोष्ट 450 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी केलेली आहे. आणि ह्या सगळ्या शिष्या सगळ्या युद्धकलांमध्ये निपुण होत्या. लेखन, वाचन, सगळं अंकगणित सगळ्यामध्ये त्या निपुण होत्या. मुद्दाम उदाहरण गाण्याचं सांगताना चरित्रामध्ये वर्णन आहे असं, एक जण उन्मत्त असा, स्वतःला अहंकारी असा समजणारा गायक रामदास स्वामींच्याकडे आला होता. आणि तो म्हणाला की मला तुमच्याबरोबर जुगलबंदी करायची आहे. आणि जुगलबंदी करण्यासाठी तुम्ही जर तयार असाल तर, नाहीतर मला तुम्ही पत्र लिहून द्या की मी तुमच्याबरोबर जुगलबंदी करू शकत नाही, मी सर्वश्रेष्ठ गायक आहे. रामदास स्वामी म्हणाले, यासाठी मी योग्य नाही तर माझे शिष्य योग्य आहेत. आणि त्यांनी वेणा स्वामींना सांगितलं, बाळ तू रामाचा अभंग म्हण. वेणा स्वामी म्हणतात, आम्ही स्वामींचे अंकित, आम्ही स्वामींचे अंकित, राम नामे मुद्रांकित, राम नामे मुद्रांकित. आम्ही स्वामींचे अंकित आहोत. कारण गुरु कसे देतात, अनुग्रह देताना शब्द, स्पर्श, दृष्टी करूनी संकल्प, चेतविती दीप चैतन्याचा. अनुग्रह एकदा होत नाही, तो वारंवार सद्गुरू आपल्यावर करत असतात. पण ती ग्रहण करण्याची आकलन क्षमता आपण प्राप्त करावी लागते. आणि वेणा स्वामींनी गायनाला सुरुवात केली. जशी त्यांनी गायनाला सुरुवात केली तसा तो गायक होता, त्याच्या अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात झाली. काही कळेना असं का होतंय. नंतर त्यांनी कल्याणला सांगितलं, तू दुसरं गाणं म्हण. त्यानं शांत चित्ताचं गाणं म्हटलं आणि त्या गायकाची अंगाची दाहकता थांबली आणि तो शरणागत होऊन निघून गेला. सद्गुरू आपणासारखे करीती तात्काळ. ही एकच गोष्ट अशी नाही आयुष्यामध्ये वेणा स्वामींच्या. त्यानंतर त्यावेळी वेणा स्वामींना त्यांनी प्रवास करायला सांगितला आहे. आणि प्रवास करत असताना एक वेळ त्या चाफळच्या मठामध्ये आहे. त्यांच्याबरोबर असणारे अक्का स्वामींना भिक्षा मागण्यासाठी, कारण रामदासी म्हटलं की भिक्षा मागणं आलं. कुठलाही उत्सव म्हणला की आजही ते लोक आपल्याकडे भिक्षा मागायला येतात. रामनवमीचा उत्सव मोठा असायचा आणि त्यावेळी भिक्षा फेरी निघायची. आणि रामदास स्वामी तर त्यावेळी दासबोधाचं लेखन करण्यासाठी कीर्तन करीत होते. त्यामुळे उत्सव करण्याची जबाबदारी सर्व शिष्यांवर होती. सद्गुरू शिष्यांना कसे तयार करतात ह्याचं सुद्धा उदाहरण घ्यायचं आहे. अक्का स्वामी तर भिक्षा फेरीला गेल्या होत्या. उत्सवाची तयारी वेणा स्वामींच्यावर होती. त्या विषप्रयोग झाल्यामुळं बालपणी त्यांचं शरीर तसं नाजूक होतं. पण उत्सवाची तयारी करायची आहे. त्यांनी गुरूंचं स्मरण केलं. रामरायाजवळ गेल्या आणि म्हणल्या, रामराया तुला काय माझी फजिती बघायची आहे का. सद्गुरूंची भांडायचा अधिकार त्या शिष्याला असतो जो शिष्य विठ्ठल मात्रा उगाळून घेतो. त्या स्थितीत वेणास्वामी भांडतायत रामरायाची. आणि रामरायानं रमाबाईच्या रूपात स्वतः तिथं प्रवेश केला. आणि म्हणताय कसं, मी रामाबाई
मी 32 शिराळ्याची आहे आणि इथं उत्सव आहे म्हणून 10 दिवस राहण्यासाठी आली आहे, तर माझी सोय होईल ना? वेणास्वामी म्हणतात, बाई ग, बरं आलीस, मी वाटच बघत होते, पण मदतीला येते का? आणि त्या रामाबाईंनी सगळी कामं वेळच्या वेळी केली. अक्कास्वामी जेव्हा परत आल्या तेव्हा म्हणल्या, अगं वेळे तू एवढी तयारी कशी काय केलीस एकटीनं? तर त्या म्हणल्या, नाही, रामाबाई आली आहे आणि तुम्ही येणार म्हटल्यानंतर तिनं सगळा स्वयंपाकही करून ठेवलाय आणि ती आत्ता गाईच्या धारा काढण्यासाठी गोठ्यात गेली आहे, येईलच. अक्कानी थांब, रामाबाईला हाक मारते. वेणाबाई हाक मारताय, रामाबाई कुठे आहेस तू? रामाबाई कशी दिसेल? रामाबाई तर उत्सवाचं कार्य करण्यासाठी आली. अक्कास्वामींनी सगळं ओळखलं, म्हणले, वेणे, अगं साक्षात रामराय आले होते तुझ्या मदतीला, तू धन्य आहेस. पण तेव्हा त्या रामाबाईला वेणास्वामींनी एक वचन दिलं होतं. हे बघ रामाबाई, तू म्हणतेस ना मला कोणी नाही आहे, तर तुझं लग्न करून द्यायची जबाबदारी मी समर्थांना सांगते. समर्थांचे खूप शिष्य आहेत, तुझं चांगल्या घरात ते लग्न करून देतील, तू काळजी करू नकोस. हे वचन वेणास्वामींनी त्या रामाबाईला दिलं होतं आणि वेणास्वामी ते विसरूनही गेल्या होत्या. पण उत्सवाची तयारी होती, उत्सव व्यवस्थित झाले आणि समर्थ रामदास स्वामी जेव्हा परत आले तेव्हा वेणाच्या चेहऱ्यावर ते तेज बघून म्हणले, का ग, तुला दर्शन झालं वाटतं रामरायाचं? तर वेणास्वामींनी सगळा वृत्तांत सांगितला. रामदास स्वामी म्हणतात, वेणे, ही तुझी चूक आहे. वेणाबाई घाबरल्या. सद्गुरूंचं बोलणं कळण्यासाठी सुद्धा अधिकार असावा लागतो बरं. वेणाबाई क्षणात म्हणल्या, स्वामी द्या ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे. आपल्यासारखा शिष्य असता तर एका कोपऱ्यात 17 नमस्कार करतात, चुकलं माझं, चुकलं माझं. त्या म्हणल्या, तुम्ही द्या ती शिक्षा द्यायला तयार आहे. रामदास स्वामी म्हणतात, वेणे, माझा राम एक वचनी आहे, एक पत्नी आहे आणि त्याला तू दुसरं लग्न करायला कसं काय सांगितलंस? त्यामुळं तू सीता स्वयंवर ग्रंथ लिही आणि तू सीता स्वयंवर ग्रंथ लिहिलास की यातून तुझी मुक्ती होईल. सद्गुरू कसं कार्य करवून घेतात त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. त्यानंतर वेणास्वामींनी समर्थांच्या बरोबर अनेक ठिकाणी प्रवास केलाय आणि प्रवासात सद्गुरू जागृत करतात आपल्या शिष्यांना कार्य कसं करावं. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासामध्ये वेगवेगळी अनुभूती वेणास्वामींना येत होती. अगदी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत गुरु शिष्यांचा प्रवास आहे आणि तेव्हा आजच्यासारखी विमानं अवेलेबल नव्हती. पायी प्रवास, कारण ऊर्जा हे एकमेव तत्व त्यांच्याकडे होतं आणि गुरु कोण असतात? तर गुरु म्हणजे ऊर्जा स्रोत असतात. कारण आता इंग्लिश जाणणारे आपण सगळे आहोत, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जो कोणी आहे तो गुरुतत्वापासूनच निर्माण झालेला आहे. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड बट कन्व्हर्टेड इनटू वन फॉर्म टू अनदर. तसं सद्गुरू प्रत्येकाला वेगवेगळं कार्य देत असतात, त्यांच्याकडचा ऊर्जा स्रोत वाटत असतात वन फॉर्म टू अनदर. कोण योगी होतो, कोण लेखक होतो, कोण कीर्तनकार होतो, कोण प्रवचनकार होतो, कोण प्रसारक होतो, कोण सद्गुरू स्थानावर जाऊन बसतो. ही गुरुनी सगळ्यांना दिलेली एनर्जी आहे, कन्व्हर्टेड इनटू अदर फॉर्म. तसं वेणास्वामींना लेखनाची ऊर्जा मिळाली होती. त्यांनी लेखन करायला सुरुवात करायची ठरवलं होतं, पण म्हणले वेणे त्याला अवधी आहे, लेखन कुणी करावं याला सुद्धा शास्त्र आहे. त्यानंतर पूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केला. आता तेव्हा वेणा रामदास स्वामींच्या मनात विचार होता की वेणाला आपल्याला मठपती बनवायचं आहे, तिला अनुग्रह द्यायचे, अधिकार द्यायचे आहे, पण त्यासाठी तिच्यासाठी उत्तम मठाची व्यवस्था करायला पाहिजे. सद्गुरू स्मरण मात्र संतुष्ट आहे. त्यांनी ही जबाबदारी रामरायावर दिली होती. रामाजवळ आपलं मनोगत व्यक्त केलं होतं, पण मनोगत हे स्वतःसाठी नव्हतं, त्यामुळे रामानं ती ऐकलं.
नाहीतर आपण मनोगत व्यक्त करू की मला 1 कोटीची लॉटरी लागली, ती पटकन मिळेल असं नाही. रामरायाने ते मनोगत ऐकलं आणि त्याच वेळी जयराम स्वामी वडगावकरांची कीर्तनं, जयराम स्वामी वडगावकर म्हणजे वडगाव सातारा जिल्ह्यात गाव आहे, तिथं रामदास स्वामी जे पंचायतन म्हणतात त्यातून एक पंचायतन म्हणजे जयराम स्वामी, त्यांची मिरजेमध्ये कीर्तनं सुरू होती. आणि तेव्हा दिलीप खान मिरजेवर सत्ता गाजवत होता, आदिलशहाची सत्ता होती. जयराम स्वामी सांगत होते की जो सत्संगात क्षणभर तरी बसतो त्याला रामाचं दर्शन होतं. ऐकून घ्या मी वाक्य, जो सत्संगात क्षणभर तरी बसतो, कसा बसतो? मनापासून. हे ते बोलले नाही. शून्यात जाऊन जो बसतो सत्संगामध्ये, कारण कल्पतरू कळवटी जो कोणी बैसला, शून्यात जाऊन जो सत्संगात बसतो त्याला सद्गुरूंचं दर्शन त्या ठिकाणी होतं, रामरायाचं दर्शन त्या ठिकाणी होतं. हे तो ऐकत होता आणि त्यानं ठरवलं की आपण पण जाऊन बसायचं आहे तिथं. जयराम स्वामींच्या पेक्षा उंच आसन तयार केलं त्याच्यासाठी, तिथं त्याला बसवलंय आणि तो कीर्तन ऐकतोय. कीर्तन संपल्यानंतर तो जयराम स्वामींच्या मागं लागला, मला राम दाखवा. त्यानं जयराम स्वामींना तुरुंगात टाकलं. तू खोटं बोलताय तुम्ही, तुमच्या धर्मात असं काही नाही आहे. तेव्हा त्यांनी रामदास स्वामींचा धावा केला. रामदास स्वामी तक्षणी मिरजेत हजर झाले. आजही आता तो किल्ल्याचे बुरुज पडलेले आहेत मिरजेच्या, तिथं अशी तोफा टाकायसाठी छोटी छोटी अशी खोल असायची पूर्वी, सर्कल्स. तर स्वामी तिथं गेले, जयराम स्वामी सुद्धा होते आणि त्या खानाला बोलवलं त्यांनी आणि म्हटलं तुला राम बघायचा आहे ना, तर ह्या खोलातून पलीकडे जायचं की तुला रामाचं दर्शन होणार आहे. तो आवडला, तो समर्थ तसेच होते शरीरानं, पण समर्थ योगशास्त्र जाणणारे होते. त्यांनी योगानं आपलं शरीर लहान केलं आणि त्या ह्याच्यातून पलीकडे गेले. जयराम स्वामी सुद्धा पलीकडे गेले, पण त्या दिलीप खानाला काही ते जमेना आणि तो सद्गुरूंना शरण आला. सद्गुरू चमत्कार दाखवतात का? तर सद्गुरू चमत्कार दाखवतात, पण तो कसा दाखवतात त्याचं उदाहरण आहे ते. जनहिताय जनसुखाय सद्गुरू चमत्कार दाखवतात. कुणालाही शांत करण्याची जबाबदारी फक्त सद्गुरूंकडे आहे. तसा चमत्कार रामदास स्वामींनी जिथं दाखवला तेव्हा दिलीप खान म्हणला की तुम्हाला इथं मठ बांधून द्यायची माझी इच्छा आहे. आणि तो जो त्यानं मठ बांधून दिला तोही आज मिरजेत आहे, वेणाबाई मठ या नावानं. त्या मठाचे अधिपती रामदास स्वामींनी वेणाबाईंना केलं आणि त्यांचं नाव झालं वेणा स्वामी. त्यांना अनुग्रह द्यायचा अधिकार दिला. अनेक जणांना त्यांनी अनुग्रहित केले त्या ठिकाणी. आणि अनुग्रह देताना सुद्धा रामदास स्वामी परीक्षा बघायचे. एक वेळी एक थोर मोठे पंडित होते आणि त्या पंडितांना त्यांच्याकडे पाठवलं. कोकणात दापोली जवळचं त्यांचं गाव, तिथून ते पंडित चालत आले होते आणि रामदास स्वामींकडे गेले. म्हणाले मला अनुग्रह पाहिजे. तर ते म्हणले तुझे सद्गुरू वेणाबाई आहे, तू त्यांच्याकडे जा. आणि त्या वेणा स्वामींकडे आल्यानंतर वेणाबाई म्हणतात आपण कोण काय चौकशी केली. त्यांच्याकडे बघितल्यानंतर वेणा स्वामींनी ओळखलं होतं की सद्गुरूंनी यांना आपल्याकडे का पाठवले. त्यांनी विनंती केल्यानंतर वेणा स्वामी म्हणतात तुम्ही काही दिवस इथं राहा, दासबोध वाचा. दासबोध काय शिकवतो? तो एक मूर्ख, एवढंच आपल्या लक्षात आहे. दासबोध आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी कसं जगावं हे शिकवतो. ज्ञानेश्वरी आपल्याला कर्मयोग शिकवते, तसंच आपल्याला दासबोध कसं जगावं हे शिकवतं. आणि त्यांच्यामधला अहंकार वेणास्वामींनी घालवला. कारण तो पंडित असतो पहिल्यापासून शिकलेला, त्यांच्याकडे विद्या तितकीच असते, पण त्या जोडीला अहंकार कुठेतरी चिकटलेला असतो. तो अहंकार घालवून टाकायचं काम वेणास्वामींनी त्यांचं केलं. आणि आजही दापोलीला त्यांचं राम मंदिर आहे. ते वेणाबाईंच्या वेणास्वामींचं मठ
म्हणूनच ते ओळखलं जातं. तेव्हा सुद्धा मिरजेमध्ये दांडगे लोक होते. वीणास्वामी एक स्त्री आहे आणि स्त्रीचं वर्चस्व न मानणं हे सुद्धा तेव्हा लोकांच्या मध्ये होतं. तेव्हा वीणास्वामींच्या मठामध्ये काही जण लाठी घेऊन आले होते की याचा मठ उद्ध्वस्त करू आणि ही ठिकाण आहे ते आपण हस्तगत करू. वीणास्वामींच्या मठात काय चालतं हे त्या लोकांना माहीत नव्हतं. तर दारात येऊन त्यांनी हात दिले वीणास्वामींना. वीणाबाई लिहित होत्या. लिहिता बाहेर आल्या आणि आवाजच्या शब्दात बोलल्यानंतर वीणास्वामी म्हणाल्या, ही गुहा आहे, बीळ नव्हे. बीळ हे उंदराचं, घुशीचं, सापाचं असतं, पण ही वाघिणीची गुहा आहे. माझ्या एका शब्दानं डरकाळी फोडल्यासारखे 500 तरुण बाहेर येतील आणि ते तुमचा चेंदा मेंदा करतील. पण तेव्हाही त्यांना वाटलं की ही बाई काय करणार आहे आपल्याला. त्यांनी आत प्रवेश केला मठामध्ये, तर भिंतीवर लटकलेले ते दानपट्टे, ते व्यायामाचं साहित्य त्या लोकांनी बघितलं आणि वीणास्वामींनी फक्त हाक मारल्याबरोबर तिथं उपासनेला असणारे 300-400 तरुण, पिळगंड शरीर असलेले तरुण तिथं बाहेर आले. एवढं सामर्थ्य गुरुवाणीत असतं. एक मी सांगायचं विसरून गेलो, समर्थांचा एक दंडक होता की त्यांच्या प्रत्येक शिष्यानं रोज 108 सूर्यनमस्कार घातले पाहिजे. तसं वीणास्वामी रोज 108 सूर्यनमस्कार घालत होत्या. जे तेज शरीरावर येतं ना ते उपासनेचं येतं. उपासना फक्त नामस्मरणाची नाही, तर सूर्याची सुद्धा उपासना असते. गुरूंचं वाक्य अस्तित्वात आणणं ही सुद्धा एक उपासना असते. तसंच शिवराज्याभिषेकाच्या वेळी जेव्हा काशीचे गागाभट्ट आले ते सज्जनगडला, त्यावेळी वीणास्वामी तिथं रामदास स्वामींच्या सानिध्यात होत्या आणि ते म्हणाले, आज गागाभट्ट आले तर वीणाबाईंचं कीर्तन आज ठेवूया. गागाभट्ट कर्मठ पंडित होते आणि स्त्रियांनी उभं राहून कीर्तन करण्याची परंपरा नव्हती. वीणास्वामी ह्या विश्वातल्या पहिल्या महिला कीर्तनकार आहेत. रामदास स्वामींनी त्यांना कीर्तन करायला उभा केलं. सद्गुरू काय काय करतात आणि त्या सुद्धा वीणास्वामी ह्या पहिल्या गुरुगादीवर बसलेल्या सुद्धा पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यानंतर अनेक महिला गुरु आपण बघतो, पण पहिला जो मान आहे तो फक्त वीणास्वामींचा आहे. आणि वीणास्वामींचं कीर्तन ठेवलं होतं त्यांनी. वामन पंडित झांज घेऊन उभारणार होते, पण तेव्हा गागाभट्टांच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली की अरे, ही तर एक गतधवा स्त्री आहे आणि तिचं कीर्तन मी कसं ऐकणार, हे माझ्या परंपरेला न शोभणार आहे. पण रामदास स्वामी हे छत्रपतींचे सद्गुरू आहेत, त्यामुळं त्यांच्यासाठी मला बसणं भाग आहे. तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरचा खजीरपणा रामदास स्वामी ओळखून गेले होते. आणि रामदास स्वामी म्हणाले, तुम्ही पूर्वरंग ऐका, तुम्हाला जर आवडलं नाही तर तुम्ही उठून जाऊ शकता. वीणास्वामी कीर्तनाला उभारल्या. रामा हो रामा पद म्हणून झालं. त्यांच्या सुरेल आवाजानं सगळ्यांना मोहिनी घातली. त्यानंतर आख्यान सांगायला सुरुवात केली. त्यांनी आख्यान सांगणार होत्या अहिल्या उद्धाराचं. आणि मध्ये वीणास्वामी म्हणतात, अहिल्यानं किंचित तरी चूक केली होती, पण आम्ही तुमच्या लेकी आहोत, सुना आहोत, आमची काय चूक आहे. आमचे पती पंचत्वात विलीन झाले म्हणून तुम्ही आम्हाला मुख प्राण्याप्रमाणे कोंडून घालणार, हा कुठला न्याय आहे. परमेश्वर आहात, आपण परमेश्वर म्हणून तुमच्या समोर आम्ही बोलतोय, तर तुम्ही आम्हाला दगडापेक्षाही वाईट समजणार. असं त्या मध्य रंगात
आपल्या मनाची व्यथा, महिलांच्या मनाची व्यथा वेणाबाईंनी गागा भट्टांच्या समोर मांडली आहे. छत्रपतींच्या डोळ्यातून तेव्हा अश्रू वाहत होते, कारण त्यांनीही आपल्या आईचं कर्तृत्व बघितलं होतं आणि वेणाबाईंना ते आपल्या आईच्या ठिकाणी समजत होते. अहिल्याबाईंचं आख्यान झाल्यानंतर अहिल्या उद्धार आख्यान झालं आणि गागा भट्टांनी वेणाबाईंना साष्टांग नमस्कार झाला. हे गुरुतत्व आहे, लक्षात ठेवा. सद्गुरू काय करतात तर आपणासारिखे करीती तात्काळ. वेणा स्वामी म्हणतात हा माझा अधिकार नाही आहे, आपण स्वामींना नमस्कार करा. ते म्हणतात नाही मातोश्री, आपल्यापेक्षा कितीतरी वर्षानं लहान असलेल्या मुलीला गागा भट्ट म्हणतात मातोश्री, हा तुमचा अधिकार आहे. कारण मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि त्यानंतरच आचार्य देवो भव. तुम्ही त्रैलोक्याची माता आहात, तुमचा अधिकार आहे. आपल्या स्त्रीला आपल्या परंपरेमध्ये मातृशक्तीला वंदन करण्याची खूप जुनी परंपरा आहे. त्या ठिकाणी वयाचा मुलाईचा कधीच कोण वाढत नाही. हे गुरुतत्व आहे. आपण गुरुला व्यक्ती म्हणून कधी बघायचं नाही, तर गुरु तत्व असतं आणि गुरूंना प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही. म्हणून त्यांनी गुरुतत्वाचा विस्तार करण्यासाठी नाना तऱ्हेनं सद्गुरूंची स्थळं निर्माण केलेली आहे आणि तिथून आपण तो चैतन्याचा स्रोत घेत असतो. कारण शब्द, स्पर्श, दृष्टी आणि संकल्प ह्या द्वारे सद्गुरू आपल्याला अनुग्रहित करत असतात. अनुग्रह व्हावा लागतो. मी पुन्हा पुन्हा तो शब्द सांगतोय, अनुग्रह व्हावा लागतो. अनुग्रह घेऊन उपयोग नाही. त्यानंतर वेणा स्वामींची अवस्था अशी आहे की त्या मठपती आहेत, सगळं रक्षण करतायत. तेव्हा रामदास स्वामी म्हणले आता तुला लेखनाला सुरुवात करायची आहे. कारण का उपासनेला दृढ चालवावे. रामदास स्वामींनी ग्रंथरचना केल्या, अनेक स्तोत्र, आरत्या, आपण ज्या आरत्या आरत्या म्हणतो, खंडोबाची म्हणतो, शंकराची म्हणतो, गणपतीची म्हणतो, या सगळ्या आरत्यांची रचना रामदास स्वामींनी केलेली आहे. दासबोध सगळ्यांनाच श्रुत आहे, पण आपण नित्य आरती म्हणणारी गणपतीची आरती सुद्धा रामदास स्वामींनी लिहिलेली आहे. मनाचे श्लोक तर आपण सगळ्यांना मुखत्वत आहे. त्यामुळं लेखनाची जी उपासना समर्थांची होती ती दृढ चालवण्याचं काम वेणा स्वामींनी केलं आणि त्यांनी पहिल्यांदा सीता स्वयंवर हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये सगळं लग्न समारंभाचं वर्णन आहे आणि ते लग्न समारंभाचं वर्णन ऐकताना कुठल्याही मातेच्या डोळ्यात किंवा कुठल्याही पित्याच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आल्याचे जात नाही. कारण त्या पित्याचं बद्दल बोलताना असं म्हणताय की पिता हा बाष्प आहे. कारण दुःख मनामध्ये असतं मुलीच्या विरहाचं, पण ते खतखतच असतं आत, पण ते वाहतं कधी तर आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळाल्यानंतर. आपली मुलगी उत्कर्षाला गेलेली पाहिल्यानंतर तो बाप आनंदानं व्याकुळ होतो आणि ती आत कोंडलेल्या हवेला त्या मायेचा गारवा लागल्यानंतर ते अश्रू रूपाने डोळ्यातून वाहतात. कारण पुरुष कधीही ढळाढळा अश्रू ढाळत नाही लेकीच्या लग्नात, कारण त्याला ती सामर्थ्य टिकवून ठेवायचं असतं. म्हणून पिता हा बाष्प आहे. इतकं सुंदर वर्णन राजा दशरथाचं त्यामध्ये केले, जनक राजाचं केले वर्णन की जनक राजा कसं मुलीला पाठवणी करतोय. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला मुलीची पाठवणी करताना तो प्रसंग येतो, पण त्याचं वर्णन केलेलं वाचताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. प्रत्यक्ष मूर्ती डोळ्यासमोर उभी राहावी असं त्यांचं लेखन आहे. त्यानंतर त्यांनी 7 प्रकारची रामायण लिहिली. 7 प्रकारची रामायण लिहिली. कृष्णावर पण त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्यांनी सर्वदूर प्रवास करून आपली गुरु परंपरा राबवली आहे. आपण आग्र्याहून सुटका छत्रपतींची झालेली सगळे ऐकतो आणि त्या ठिकाणी समर्थ मठाने त्यांना केलेला
मदतकारीही आपल्यापर्यंत सर्वांना श्रुत आहे, अनेक लेखनातून आपण वाचलंय. पण एक गोष्ट आपल्याला वाचनापासून वंचित आहोत आणि ही सिद्ध वस्तू आहे, कारण त्याची सगळी जी लिखावट आहे ती धुळ्याला वामदेवता मंदिरामध्ये आहे. तिथूनच आम्ही वाचून या ग्रंथामध्ये आम्ही घेतली होती. तर वेणा स्वामींनी जी उत्तरेकडे मठ स्थापन केले होते त्या मठातल्या सेवेकऱ्यांनी, कारण त्यांनी काय सांगितलं होतं की मला महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण पाहिजे. जशी मिठाई वाटली तसं मला इथलं हवामान सोसत नाही, तिथले अन्न सोसत नाही, तर मला महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण पाहिजे. महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण म्हणजे भाकरी असा अर्थ घेतला तिथं. आणि त्या भाकरीच्या पापुद्र्यामधून ह्या मठातून त्यांच्याकडून चिठ्ठ्या जायच्या की पुढची व्यवस्था काय केली आहे. कारण एकच घोडा एवढं लांब दौडत येऊ शकत नव्हता. बरोबर एवढे सगळे परिवार होता, 7-8 माणसं शिवाजी महाराजांच्या बरोबर होती. पाठ जरी एक असली तरी घोड्याची पाठीवर बसण्यासाठी त्या घोड्याचं सामर्थ्य कमी पडणार होतं. लोकांना अन्न उदक पाहिजे होतं, कारण पूर्वी कुठंही खाण्याची प्राज्ञा कोणाची नव्हती. दशम्या आपल्या बरोबर घरातल्याच असाव्या असा कडक पूर्वीचा नियम होता. त्यामुळं 100-1 किलोमीटरवर जे रामदास स्वामींचे मठ होते त्या ठिकाणाहून त्यांना ती शिदोरी पुरवायचं काम केलं आणि पुढची व्यवस्था कुठं आहे हे दाखवायचं काम सुद्धा केलं होतं. त्यासाठी एक कोडवर्ड होता, सगळ्या ठिकाणी राम समर्थ, श्रीराम जयराम जय जयराम असं लिहिलेलं असतं. आपण पण श्रीराम प्रसन्न लिहितो, पण वेणा स्वामींचा कोड होता राम समर्थ. ज्या ठिकाणी ही रांगोळी आहे, ज्या वृंदावनासमोर, त्या ठिकाणी आपली पुढची व्यवस्था होणार आहे हा कोडवर्ड होता. आणि त्या कोडवर्डनं आग्र्यापासून उत्तरेला काही किलोमीटर जाऊन परत ते दक्षिणेला सगळेजण आले. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे खास छत्रपतींनी राज्याभिषेकाच्या वेळी वेणा स्वामींना आमंत्रण केलं की तुम्ही राज्याभिषेकाला आलं पाहिजे. आणि राज्याभिषेकाला हजर असणाऱ्या त्या एकमेव स्त्री संतोष शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला त्या उपस्थित होत्या. आणि त्याचंही हस्तलिखित मिरजेच्या मठामध्ये आहे. मिरजेला जो वेणाबाईंचा मठ आहे तिथं हे हस्तलिखित आहे. त्याच्यावर वेणा स्वामींनी एक टाव लिहिलेले आहे. आणि सिंहासन नावाचा ग्रंथ वेणा स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन करणारा त्यांनी लिहिला आहे. म्हणजे लेखन हे कसं असावं, आजच्या पिढीला सुद्धा मार्गदर्शक देणारं असावं, उपासनेला दूर चालवावं. 12व्या शतकात माऊलींनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आज तागायत आपण वाचतोय, बोध घेतोय. दासबोधातून आपण एक श्लोकातून शिकतोय, एक शब्दातून शिकतोय. तसंच वेणा स्वामींनी लिहिलेल्या एक अक्षरातून आपल्याला कसं पुढं जायचं आहे हा बोध होतो. आपल्याकडची महिला कधीच अबला नव्हती. आपल्याकडच्या सर्व मातृशक्ती कणखर आहे, सबलाच आहे. फक्त ते सर्वांच्या समोर कधी आलं नाही. जर आपली मातृशक्ती अबला असती तर जिजाबाईंनी कंबर कसून घोड्यावर बसून हातात तलवार घेतली नसती. त्या सक्षम होत्या. अनेक राजपूत राण्यांचा आपण उल्लेख ऐकतो, त्या सगळ्या युद्धकलेमध्ये निपुण होत्या. आणि म्हणूनच आजपर्यंत आपली ही संस्कृती टिकून आहे. आणि ही संस्कृती टिकवण्याचं काम ह्या गुरुतत्वामुळे झालंय. कारण गुरुतत्व ही व्यक्ती नाही आहे, हे सामर्थ्य आहे, हे चैतन्य आहे. आणि चैतन्याचा दीप तेजवत ठेवणं हे म्हणजे साधना आहे. आणि साधना म्हणजे नाम साधना असा उल्लेख न करता कर्तव्य साधना, कारण कर्तव्याने मूर्ती घडत असते आणि मनुष्य निर्माण करण्याचं काम सद्गुरू करत असतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की याचा मंत्र काय असेल, त्याचा मंत्र काय असेल. ही मनात शंका कधीही यायची नसते, येऊ देता कामा नये. कारण कुठलाही मंत्र असू दे तो एकाच ठिकाणी जाणारा असतो.
कारण प्रत्येकाला जसं पचेल तसं सद्गुरू गुरुतत्व त्यांना देत असतात. वेणा स्वामींना सोहमची साधना होती, पण त्यांच्याबरोबर अक्का स्वामी म्हणून होत्या, त्यांना मात्र नाम साधना होती. कारण वेणा स्वामींच्या मध्ये तो स्पिरिच्युअल त्यांना दिसला असेल, ती करण्याची क्षमता दिसली असेल, म्हणून वेणा स्वामींची सोहमची साधना आहे. आणि अक्का स्वामी म्हणून होत्या त्या व्यवस्थापनातल्या उत्तम आपण किडा म्हणलं पाहिजे, व्यवस्थापन किडा होत्या त्या. कारण त्यांनी केलेल्या आत्ताच्या भाषेत SOP ऑपरेटिंग प्रोसिजर्स, म्हणजे पालखी कशी सजवायची, गोंडा किती फुलांचा असला पाहिजे, पालखीचे भोई कोण आहे, भिंती कशा रंगवायच्या, भिंतीवर कोणत्या प्रकारची चित्र काढायची, कोणत्या प्रकारे वस्त्र रामाला लक्ष्मणाला शिवायची, कुठल्या दिवशी कुठले दागिने घालायचे, या सगळ्याची प्रोसिजर आजही चाफळला राबवली जाते. कारण रामदास स्वामींच्या पश्चात त्या अक्का स्वामींनी 40 वर्ष सज्जनगड आणि चाफळची व्यवस्थापन केले आणि त्या प्रोसिजर्स तयार केल्या, त्या आजही तिथं चालू आहे. हे फक्त सद्गुरूंच्या बळावर. कारण सद्गुरूंनी जे शिकवलं ते आत्मसात केलं. कारण सद्गुरू हे करा असं शिकवत नाही, आपल्या कृतीतून दाखवतात. ते फक्त कॅप्चर करायची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि हे करून देण्याचं काम सानिध्यच करतं, कल्पतरू तळवट. आपण जर सद्गुरूंच्या प्रत्येक गोष्टीकडं, बोलण्याकडं लक्ष देत गेलो तर त्याप्रमाणे आपण घडत जातो. त्याचं ज्वलंत उदाहरण अनेक गुरु शिष्यांच्या परंपरेत आपल्याला बघायला मिळतं. ह्या गुरु शिष्याच्या नात्याचा उत्सव म्हणून आपण हा कार्यक्रम करतो. म्हणून मी या 2 वाक्याचा पुन्हा उल्लेख करतोय. गुरु कोणीही असो, आपण गुरु तत्वाला जेव्हा समर्पित होतो, शरणागत जातो, तो आपला नमस्कार असेल किंवा ती आपली कृतज्ञता असेल, ती त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम ते सद्गुरू करत असतात. कारण ते माध्यम आहे. कारण आपण परमेश्वराला बघू शकत नाही, आपली तेवढी योग्यता नाही, पण सद्गुरू स्थानी विराजमान झालेले त्या परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतात, त्या परमेश्वराशी वार्तालाप करू शकतात आणि आपलं मन मोकळं आपण सद्गुरूंजवळ करायचं आहे. म्हणजे तो संदेश आपोआप त्या गुरुतत्व शक्तीकडं, त्या प्रभूकडे जातो. ही परंपरा म्हणजे सद्गुरूंची आहे. वेणा स्वामींच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग असे आले की ज्या प्रसंगामध्ये त्यांनी गुरूंचं स्मरण करतात, त्यातून त्यांना मार्ग मिळालेला आहे. तर त्यांची एक इच्छा होती वेणा स्वामींची. एक त्यांचा प्रसंग सांगतो आणि थांबतो. वेणा स्वामींची एक इच्छा होती की मला सद्गुरूंच्या चरणावर देह ठेवता यावा. आणि ती सुद्धा इच्छा सद्गुरूंनी त्यांची पूर्ण केली आहे. त्यासारख्या म्हणायच्या, मला माहेरी जायचं आहे. स्वामी मला माहेरी कधी पाठवताय? बाकीच्यांना वाटायचं आता या साठीला तिला माहेर पण कसं आठवते, पण त्यांचं माहेर पण काय हे फक्त गुरूंनाच माहीत होतं. रामदास स्वामींनी त्यांना सज्जनगडी बोलावून घेतलं आणि सांगितलं की पूर्णावरणाचा स्वयंपाक करा, आज वेळी माहेरला जाणार आहे. आणि सगळा चतुर्दशी आहे, ती चैत्रातली चतुर्दशी आहे. आणि वेणा स्वामींच्या साठी अक्का स्वामींनी सगळा पूर्णावरणाचा स्वयंपाक केला. रामाला नैवेद्य दाखवला दुपारी 12 वाजता आणि 4 वाजता त्यांचं कीर्तन ठेवलं होतं वेणा स्वामींनी. आणि त्या कीर्तनामध्ये रंगून जाताना वेणा स्वामींनी सर्व प्रकारे सद्गुरूंची आळवणी केली आहे. आणि सद्गुरूंची आळवणी करताना त्या म्हणतात की मी झोळी पसरली आहे, दान तुम्ही द्यायचं आहे. मी झोळी पसरली आहे, दान तुम्ही द्यायचं आहे. का तर कृतार्थता आयुष्याची काय असते ते शिष्य झाल्याशिवाय कळत नाही. एका मुद्दाम अभंगाचं मी
रेफरन्स घेतोय. कारण गुरु काय करतात तर आपल्यासाठी उपकार राशी बहुत करून ठेवतात. कारण का त्या उपकाराची फेड कशी करायची आहे तर त्यांचं कार्य पुढे चालवून. तर हरिदासांचं हे काव्य आहे. हरिदास म्हणे जाहलो कृतार्थ ठेविले मस्तक गुरुपायी. तसं वेणास्वामींनी कीर्तन पूर्ण केलंय. भैरवी गायली आहे आणि भैरवी गाताना पोटी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि ह्याची घडो मज जन्म जन्मांतरी. हे जे आपण अभंग गातो त्या अभंगाची सार्थकता आपल्याला वेणास्वामींच्या चरित्रात कळते. कारण त्यांनी सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक झाल्या त्या आणि नमस्कार केला आणि तत्क्षणी त्यांनी प्राण सोडला. सद्गुरूंच्या चरणावर असताना त्यांचा प्राण गेला आणि राम या शब्दानं त्या मोक्षपदाला प्राप्त झाला. आयुष्य कृतार्थ आयुष्य कसं जगायचं ही आपली संत चरित्र सांगतात. कुठल्याही संतांचं चरित्र घ्या. प्रत्येक संत आपल्या गुरूंच्या बद्दलच्या भावना व्यक्त करतात. सद्गुरूंनी त्यांना या स्थानापर्यंत कसं आणलं हे सांगतात आणि गुरुतत्व शेवटपर्यंत कसं जगायचं हे आपल्या परंपरेतनं आपल्याला सांगतात. ते जगायचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. कारण एकच आहे, हा मनुष्य देह आपल्याला जन्माची सार्थकता करण्यासाठी मिळाला आहे. परत किडामुंगी व्हायचं आहे का आपल्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम यातून बाहेर जायचं आहे. जर आपल्याला यातून बाहेर पडायचं असेल तर सद्गुरूंच्या कार्यात जे कार्य दिले त्यांनी त्याच्यावर पाऊल उचलायचा आपण प्रयत्न करायचा आहे. आपण पाऊल उचललं की धावत घेऊन जाण्याची चैतन्य ते सद्गुरूंच्या मुळे आपल्याला मिळतं. अशा सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजची सेवा संपवतो. सद्गुरुनाथ